तर मित्रांनो संध्याकाळचा आपला चाललाय स्वयंपाक. भाकरी करायचं चाललंय. आईने भात खाल्लाय आता आणि आई भाकरी बनवते गरमागरम. मित्रांनो त्या दिवशी आपण व्हिडिओ काढलेला नाही का, खेळ घेतलेला आणि त्यात जो विनर होईल त्याला कोण द्यायचा. तर पाहू काय खाते दाखव. दिला का तुला जिंकल्याबद्दल? तुम्ही माझा अवतार बघू शकताय कसा झालाय. खरोखर इतकं डोकं दुखतंय, भयानक लय डोकं दुखतंय मित्रांनो. तर त्यात मला भरपूर तुम्हाला सांगायचं होतं एका ताईंबद्दल. ताईंचं नाव आहे मित्रांनो सारिका यादव. हो का, इथं आपली तुम्ही कमेंट बघू शकता इथं. तर सारिका यादव ताईंनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता सकाळ सकाळ मेंढराको आले. आज आपला वाडा बी उठून दुसऱ्या शेतात जाणे. जर मेंढराको राहिलं तर दिवसभराची मेंढराची शूटिंग आणि बिराड घेऊन गेलो तर आपल्या बिराडावरची शूटिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आता कुठं जातोय काय माहीत नाही, म्हणजे जिकडं बी जाईल तिकडचं आपण ब्लॉग शूट करणार आहे. तर सगळे आले ते कांद्याच्या पातीत आणि दादांना काम लागले बघा. कांद्याची पात आपली भरून टाकायची पडेल. इकडं जी काटली ना सावलीला तिथं कांदा आहेत, त्याकरता तिथलं आपलं उचलते ते आणि टाकते ते इकडं मेंढरांना खायला. सगळी मेंढरं पातीत आणून दिले ते अर्ध्यावरच सोडून. मेंढरांनी पातबीत खाल्ली आणि आता तान्याली तेव्हा हिरवं गावात असल्यामुळं त्यांचं पोट लगेच भरलं आणि आता सावली बिवली धरायला लागले ते. अशी सावलीला येते ते आता फुगल्यामुळं. आता यांना पहिलं पाण्यावर नेलं पाहिजे. आता पाण्यावर घेऊन जाऊ. दुपारच्या कडक उन्हाची आपली सगळी मेंढरं घेऊन चाललो आता पाण्यावरती. त्यांना पाण्यावर नेऊया, मस्त पाणी बिणी पाजून मग झाडाच्या सावलीला बी बसवायचं ते. मेंढरं सगळे आता परत एकदा पाण्यावर घालायले ते मित्रांनो. आधी ज्यावेळी घालायले तेव्हा काय मी तुम्हाला दाखवलं नाही. आता त्यांना काय एवढी ताणावी नाही. संध्याकाळी रडाव ना एवढं ताण देते पाण्याला, त्यासाठी त्यांना आता पुन्हा एकदा पाण्यावर घालावले. पण पाणी काय पेयनात एवढं. मित्रांनो घरी आलेलो आहे आता आणि मी घरी कसं काय आलो माहिती आहे का, मेंढरापासून. तर ही गाडी आहे ना, ही दादांनी गाडी आणलेली. मग दादा म्हणलं गाडी घेऊन घरी जा. तर आपला वाडा हो का, या ठिकाणी आपला वाडा आलाय. बघू आपली बिराड आणाय होती. बघू तो काय काम केलं मग. कंत कुत्र बारक कुत्र आणाय बघू होती आणि ह्या बाकीच्यांचं आता वाघर द्यायचं चालले. तर आपला वाडा बघा ह्या किटाडात आलाय. किटाडात कसला घोडा ओढीत होते ताई? तिन्ही. आणि आई काय कराय होती? हा, तर आता मस्तपैकी आपला वाडा आलाय मित्रांनो. या ठिकाणी आईचं चाललंय मित्रांनो वाघर द्यायचं आणि या पोरींचं चाललंय सगळं पोचवायचं आपलं गजवीज काय लागतील ते. आपली पगोबाई बघा कांदा गोळा करते. पगोला विचारू आता काय करायचे आपल्याला. एकदा मिरच्या वाळाय घातल्यात बघा. पगो काय करायचे आपल्याला? कसला कांदा लसूण मसाला चांगला लागतो का? काही माहिती पण करायचंय का? त्यासाठी कांदा गोळा करते काय? कांदा लसूण मसाला बनवायचा आहे मित्रांनो. आता चाललोय मेंढरा का बघा. आता थोड्याच वेळात आपण पोचलो मेंढरापाशी. तर आता घरी बिराड नेला आपलं पोरींनी आणि आईनी आणि गाडी घेऊन दादा गेलं तर बाहेर. मी होतो मेंढरापाशीच. तर मग आता दादांनी गाडी आणली. दादा म्हटलं मी मेंढरं नेतो, तो आपली गाडी लावली आणि मग गाडी लावली. आता घरी जाऊन शूटिंग तुम्ही पाहिलंच, वातावरण घरचं. आणि मग आता मेंढरा का आलोय मी. सकाळी इकडं कांदा काढायचं राहिलेलं मित्रांनो. त्यांनी कांदा बिंद काढलं आणि बघा कसं आहे चारा मित्रांनो. हराळी बिराळी भरपूर आहे आपल्या मेंढरांना खायला. सगळे रान थांबले ते. सगळी मेंढरं कांद्याची पात खाऊन बघा कशी फुगले ते गच्च. आता चालवली यांना वाड्याला. जाता जाता चारीत जायचं मित्रांनो, म्हणजे लगेच वाड्याला नाही जायचं. असं थोडं चारीत वाड्याला जाणार आहे आपण. तर या नांगरलेल्या वावरातनं मेंढरं चालल्या ते. या ढेकळातनं हळूहळूच चालतात बरं का. मेंढरं आता चालवले ते भुईमुगाच्या पाल्या मित्रांनो. त्या दिवशी जो भुईमुगाचा पाला चारला ना त्याचंच काडबीड राहिले ते आणि तेच काड चालवले ते आपली मेंढरं. हो कशा आहेत चिचाबिचा. आभाळ आज दिवसभर आले, पाऊस लवकरच लागल आपल्याला. या ठिकाणी आपल्या मेंढरांना व्हायचं पाणी चालू केलं ते मित्रांनो. पाटाला थोडं पाणी सोडले, पाणी पिते ते मस्तपैकी. ज्यांना ताण आहे ते पाणी पिते ते, बाकीचे आपली खाते ते उंबरं बिंबरं.
मित्रांनो संध्याकाळचा आपला चाललाय स्वयंपाक. भाकरी करायचं चाललंय. आईने भात खाल्लाय आता आणि आई भाकरी बनवते गरमागरम. कुठे गेले ते नाही आलं वा दादांचा चाललाय फोन. मामा आले. मामा बरं आहे का? बरं की बरं आहे का? हा बरं आहे बरं बघा सगळा आपला चाललाय स्वयंपाक. तर मित्रांनो त्या दिवशी आपण व्हिडिओ काढलेला नाही का, खेळ घेतलेला आणि त्यात जो विनर होईल त्याला कोण द्यायचा. तर पाहू काय खाते दाखव. कोण दिला का तुला जिंकल्याबद्दल? हा बघा आपल्या पगोला मस्तपैकी कोण दिलाय मित्रांनो. थँक्यू. हा थँक्यू. बघा पगो सांगते तुम्हाला थँक्यू म्हणते. तुमच्यामुळं कोण मिळालाय तिला. मी स्पर्धा तुमच्यासाठी घेतलेली. पगोला कोण मिळाला मित्रांनो. तर बघा थँक्यू म्हणले, आभार मानलं तुमचं. कसं आहे पगो? गोवाडे गोवाडे. हा हो का मित्रांनो, मी जे बोलतो ते करून सुद्धा दाखवतो. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. तुम्हाला एक मी सांगतो आता पुढं काय आहे ती. काय होते ताई मला डोकं दुखते ना. हा लय डोकं दुखतंय मित्रांनो. बघा ताईला काम लागले. बांब लावून डोकं चोळायचं. भरपूर डोकं दुखायला लागले. तरी मी तुमच्यासाठी उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे. डोळं झाकूनच सांगतोय तुम्हाला. बांब डोळ्याला लागलाय, आग निघते या. तुम्ही सबस्क्राईब करा. ताई सांगलं तेवढं. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा का हा कमेंट बघू तिकडून सांगते कमेंट. मित्रांनो डोकं तर भरपूर दुखतंय या. खरोखर रिअली डोकं दुखतंय. थांबा तुम्हाला दाखव. थांबा ताई एक मिनिट. तुम्ही माझा अवतार बघू शकताय कसा झालाय. खरोखर इतकं डोकं दुखतंय भयानक. लय डोकं दुखतंय मित्रांनो. तर मित्रांनो आपलं सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे. आईने मस्तपैकी सोयाबीनचं कालवण केले. डोकं दुखत असल्यामुळं तुम्हाला मला काय एवढं दाखवता नाही आलं. आता वाईस ताईने डोकं चोळलं आपलं आणि तुम्हाला दाखवते काय ती. सोयाबीनचं कालवण आहे. हाय खाते. हाय कसं लागते मस्त. हां हो आपलं दादा बी खाते ते या ठिकाणी. दादा कसं झाले? मस्त झालं या. पण मी असा बसलोय बसाय घेतलं या. डेकळं लय वृत्तीत आहे म्हणून. हो डेकळाच्या वावरात वाडा आलाय. बघू तुला रोता ना होय डेकळ. सगळे मित्रांनो डेकळाच्या रानात बसायचं म्हणल्यावर लय अवघड असते. फळी बसली. हा हे डेकळाचं रान आहे सगळं. तुम्ही आल्या बघितलं आपला वाडा काय आलाय ती. एकदम खतरनाक काम झाले. तर आता सगळ्यांनी बसाय घेतली. मी बी जिथं बसलेलो ना तिथं बघा काय टाकलेलं. हो का या स्वेटरवरती मी बसलेलो. हे ढेकळं बघा कशी आहेत. सकाळ दाखवतो मित्रांनो. आईने मला बळजबरीने खायला घातलेलं आहे. म्हणजे खायला दिलेलं आहे सोयाबीन आणि भाकर. आणि पगो काय खाते नुसतं तू? कोरडं होय नाही मग. बाकी बरं. हा मागं बघू नको आणि पुढं बघू नको. दणकून खा. आता बघून लय डायलॉग आणलेलं दादांपाशी. काय डायलॉग आणलेलं वय रे. हा हसायला लागली पगू. सगळे हसवलेली पगूनी. तुम्हाला लाज येते नाही तर मी ते रेकॉर्ड केला असतं तर मग तर काही खरंच नाही. तुम्ही लय हसला असता मित्रांनो. तर मित्रांनो कालच्या रात्री ना डोकं बिकं असं भरपूर दुखत होतं. त्यामुळं व्हिडिओ शूट करताच नाही आला नाही का मला. आणि ती शेवटचं मी डायरेक्ट डोक्याला बांबीम लावून झोपी गेलो मित्रांनो. त्यानंतर गोळ्या बिळ्या खाल्ल्यानंतर आपण नीट झाले. आणि आज सकाळी कालच्याच व्हिडिओमध्ये आज सकाळी त्या व्हिडिओ शूट करतोय. तर त्यात मला भरपूर तुम्हाला सांगायचं होतं एका ताईंबद्दल. ताईंचं नाव आहे मित्रांनो सारिका यादव. हो का इथं आपली तुम्ही कमेंट बघू शकता इथं. तर सारिका यादव ताईंनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि मित्रांनो इतकं म्हणजे नाही का इतकं मनाला असं नाही का अगदी असं हळूहळू वाटते नाही का एकदा असं आपलं व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी. आता ताईंची कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो पहिली मी नाही का. तर ताईंनी कमेंट केली ती शुभ सकाळ राहुल. मी सारिका यादव. मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. तर मित्रांनो तुमच्यापैकी किंवा मला तर असं काही आजार बिजार माहीत नाही. पण इतकं म्हणजे मला अनुभव देणारे लोक आहेत ना. तर ताईंनी कमेंट केले ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. मी तुझे व्हिडिओ रोज बघते. ताई आपलं व्हिडिओ रोज बघतात. खरंच अशी कमेंट आली ना मित्रांनो एकदम भारी वाटतं नाही का. असं मी व्हिडिओ बनवतोय आणि त्याचं मला काहीतरी फळ मिळतंय असं मला वाटतं. तर तुझे व्हिडिओ खूप आवडतात. रोज व्हिडिओ टाकत जा. तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकत जाणार ताई.
तर ताईंनी आपल्याला अशी कमेंट केली, ताई आजारी आहे, त्यांना कॅन्सर आहे, तरी आपलं व्हिडिओ बघतात. इतकं मित्रांनो, इतकं म्हणजे नाही का खूप भारी वाटतं नाही का, एखाद्याला आजारी आणि आपलं व्हिडिओ बघून त्यांना काहीतरी आनंद मिळतो आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. असं नाही का मित्रांनो, तुम्ही ना एक वेळ नाही का असं दुसऱ्याला आनंद देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या जगात. तुम्ही पैसे कोणी घेऊ शकतं, कोणी देऊ शकतं, पण एखाद्याला आनंदी करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे या जगामध्ये. आपल्यामुळे जर एखाद्याला आनंद होत असेल ना, तर मला खूप अभिमान आहे याचा, आणि खरंच ताईंचा सुद्धा खूप अभिमान आहे. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग छोटासा झालता, हे तुम्हाला सांगेन मला असं नाही का, मी असं काही कमेंट आले ना आपल्या आवर्जून तुम्हाला सांगत जाईल मित्रांनो. आणि मी सांगेल असं म्हणत होतो, त्याचा काही योगायोग नव्हता. रात्री सांगावंसं वाटलं, भरपूर डोकं दुखत होतं, त्याकरता आत्ता सांगतोय. तर कालचा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.